हॅलो, मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कशा आहात सगळे? मस्त रहा, स्वस्त रहा। आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो। आजचा हा व्हिडिओ आहे तो आहे होळीच्या दिवशीचा। तर शार्वीला शाळेमध्ये जायचं होतं, तिच्यासाठी पिचकारी घ्यायला आले होते। पिचकाऱ्या तर भयानक महाग होत्या, पण तिला एक साधीशी पिचकारी घेतली आणि निघालो। तर पहा, तिला पिचकारी बघून किती आनंद झालेला आहे। तिला शाळेत सोडली, त्यानंतर घरी आले। आज जे आहे ना, मला ऑफिस होतं। ऑफिसचं काम पटकन आवरलं आणि जे आहे ना स्वयंपाकाला लागले। पुरणपोळी बनवायची होती, त्याच्यासाठी आधी जे आहे ना पुरण छानसं असं शिजवून घेतलं। त्यानंतर जे आहे ना मी पुरण वाटून घेतलं। स्वयंपाकाला माझी जावई आली होती, तर तिने आणि आम्ही दोघींनी मिळून छानसा असता मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक केला। तर आज जे आहे ना पुरण थोडंसं फसलं होतं, जास्त मे बी डाळ शिजली नव्हती का काय माहीत नाही, पण थोडंसं पोळ्या ज्या आहे ना त्या फुटत होत्या, त्यामुळे जे आहे ना खूप वेळ लागला पुरणपोळ्या करायला। पुरणपोळीचा स्वयंपाक चालू होता, त्याचप्रमाणे बाहेर जे आहे ना दोघं भाऊ मिळून जे आहे ना होळीची तयारी करत होते। तर दरवर्षीप्रमाणे आम्ही जे आहे ना आमची जे आहे ना घराच्या बाहेरच होळी करतो। म्हणजे सोसायटीमध्ये अशी वेगळी काही होळी केली जात नाही, कारण सोसायटीमध्ये बहुत करून मराठी लोक खूप कमी आहेत। तर पहा, पुरण तर छानसं शिजलं होतं, पण माहीत नाही काय प्रॉब्लेम होत होता, त्यामुळं पोळ्या ज्या आहे ना त्या फुटत होत्या। तरी पण छानशा अशा काही पोळ्या बनवल्या होत्या। एखाद दोन ज्या आहे पुरणपोळ्या फुटलेल्या होत्या। पुरणपोळीचं हे जे आहे ना आता सगळं स्वयंपाक झालेला होता, फक्त पोळ्या लाटायच्या राहिल्या होत्या। त्यामुळे इथे जे आहे ना मी पटापटा जे आहे पुरणपोळ्या करून घेतल्या, कारण ऑलरेडी खूप उशीर झालेला होता। मी जे आहे ना ऑफिसचं काम आवरून जे आहे ना पुरणपोळीच्या स्वयंपाकाला लागले होते, त्यामुळं खूप उशीर झालेला होता। होळीच्या दिवशी काही सुट्टी नव्हती, दुसऱ्या दिवशी ऑफिसला सुट्टी होती धुलवडीची, त्यामुळं जे काम आहे ते आपल्याला करावंच लागतं ऑफिसचं। त्यामुळं जे आहे ना सगळं कामाला उशीर झालेला होता। माझी जाव आलेली होती, तर तिने आणि आम्ही दोघींनी मिळून स्वयंपाक केला। तर पहा, पुरणपोळ्या तर झालेल्या आहेत, काही पुरणपोळ्या फुटत आहे, ठीक आहे। तर स्वयंपाकही मस्त चालू होता। त्याचप्रमाणे बाहेर जे आहे ना होळीचं तयारीही चालू होती, आणि अशा प्रकारे जे आहे ना होळीचा सण साजरा केला। तर पहा, ही आहे आमच्या घरापसली होळी, म्हणजे आमच्याच अंगणामध्ये आम्ही करतो होळी। छानसं असं होळीला जे आहे ना नैवेद्य दाखवला। नैवेद्यामध्ये पुरणपोळी, भजी, आमटी, कुरडई, पापडी असे पदार्थ बनवले होते। तर छानसं असं मस्त स्वयंपाक झाला, होळीही झाली। तर होळी हा सण आपल्या महाराष्ट्रात, त्याचप्रमाणे भारतामध्ये खूप महत्त्वाचा आहे। वेगवेगळ्या देशामध्ये, राज्यामध्ये त्याला वेगवेगळं नाव आहे, परंतु एकंदरीत जे आहे होळी ही आपल्या भारतामध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि खूप मोठा सण आहे। वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे होळी साजरी करतात। तर अशा प्रकारे आम्ही ही होळीचा सण साजरा केला। तर तुमच्या इथे तुम्ही होळी कशा प्रकारे साजरी केली हेही कमेंट्स करून नक्की सांगा। आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्सही नक्की करा। काही सजेशन असतील तुमचे तर तेही कमेंट्समध्ये नक्की लिहा, जेणेकरून माझ्या चॅनलमध्ये मी जे काही आहे सुधारणा करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल। तर अशा प्रकारे आमच्या होळीचा सण साजरा झाला। तर तुम्ही ही होळी कशा प्रकारे साजरी केली हेही कमेंट्स करून सांगा। आणि तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रातली, भारतातील कुठल्या जागेवरून कुठून पाहता हेही नक्की कमेंट्स करून सांगा। आणि आपल्या चॅनलचं जे आहे ना 3700 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। लवकरच आपला चॅनल खूप प्रगती करो, अशी ही जी आहे ना होळी इतका देवतेकडे प्रार्थना केली। आणि छानसे असे आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला खूप सारे आनंद, सुख, सौख्य मिळू दे हीच प्रार्थना केली। तर अशा प्रकारे आमचं जे आहे ना होळीचं सण साजरा झाला। हा एवढे पदार्थ बनवले होते पुरणपोळीसोबत। हा दिवस आहे दुसऱ्या दिवशीचा, होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुलवडीचा दिवस। तर मुलं जे आहे ना सकाळी 7 वाजल्यापासूनच रंग खेळायला सुरुवात केलेली होती। आमची तर कसं ना मुलं जे आहे ना सकाळी लवकरच होळी खेळतात, आणि जे आहे ना होळी दुपारपर्यंत चालते, कारण सगळेजण येतात, मग परत कलर लावतात, परत मुलं भिजतात। तर पहा मुलं किती भिजलेली होती। आणि सगळ्यात जास्त जे आहे ना शिवांश भिजलेला होता। किशू आणि शिवांश ते दोघं तर ओळखूनही येत नव्हते, एवढा कलर लावलेला होता। आणि शार्वी उठली, त्याच्यानंतर जे आहे ना तिला हा छानसा असा व्हाईट फ्रॉक घातला। तिचं छानसं असं शूट करायची माझी इच्छा होती, परंतु ते काही शक्य झालं नाही, म्हणून आम्ही तिला इथेच व्हाईट फ्रॉक घातला। आणि तिचं जे आहे ना असं छोटंसं फोटोशूट केलं, व्हिडिओ वगैरे काढले। तिलाही छान वाटत होता, आनंद मिळत होता हे सगळं करण्यात। आणि ह्या वर्षी ना शार्वी खूप कलर खेळली, म्हणजे खूप पाणी खेळली, आणि तिला खूप मजा येत होती।
तर जशी जशी मुलं मोठी होतात ना तसं त्यांना जे आहे ना आपल्या सणांचं महत्त्व कळू लागतं आणि आपणही सण सेलिब्रेट केले पाहिजेत. आता तुम्ही म्हणसान की कलर खेळणं काही जणांना नाही आवडत, तर ठीक आहे, असो, तर प्रत्येकाची आवड वेगळी असते, परंतु जे सण आहेत त्याचं महत्त्वही त्यांना समजून सांगितलं. जरी तुम्ही कलर नसेल खेळत तरी मुलांना आपले जे सण आहेत त्याचं महत्त्व समजून सांगा, जेणेकरून त्यांनाही आपल्या सणांची जी आहे ना माहिती मिळेल. आमच्या इथे जे आहे ना आणि भरपूर होतं, त्यामुळे मुलं जे आहे ना सकाळपासून होळी खेळत होती. आमच्या बिल्डिंगमध्ये जे आहे ना बोरिंगचं पाणी आहे, त्यामुळे मुलं भरपूर खेळत होती. पहा, दुसऱ्या बिल्डिंगची मुलं इथं खेळायला आली होती आणि ते ना बलून मारत होते, त्यामुळे मुलांना ना खूप जास्त त्रास होत होता, तर त्यांना असं आम्हाला पळून लावावं लागलं. तर असे इथं जे आहे ना एकमेकांना, म्हणजे असं नाही की ओळख आहे का काय आहे, कोणीही कोणाला पण कलर लावतं, त्यामुळे जे आहे ना इथं मुलं खूपच गोंधळ करत होती. आणि त्याच्यानंतर जे आहे ना आमचंही होळी सेलिब्रेशन सुरू झालं. मी, माझी जाव, नंदेची मुलं आणि भरपूर जण होता. आम्ही इथं होळी खेळायला. जास्त मजा ना मुलांनाच येत होती, त्यांना पाणी खेळायला भेटत होतं आणि लहान मुलांना ना पाणी खूप आवडतं. म्हणजे आहे ना शार्वी खूप भिजलेली होती. हा तिचा पहिला ड्रेस आहे. त्याच्यानंतर जे आहे ना तिला खूप थंडी वाजली, त्यानंतर तिचा दुसरा ड्रेस झाला, म्हणजे तिचे एकूण 3 ड्रेस बदलले. तर एवढं तिला जे आहे ना थंडी वाजत होती, म्हणजे ती खूप भिजल्यामुळं तिला थंडी खूप वाजत होती. तर अशा प्रकारे ना आमचं जे आहे कलर सेलिब्रेशन, धुलवड सेलिब्रेशन झालं. शार्वी आणि तिच्या पप्पांनी खूप एन्जॉय केलं. शार्वीलाही छान मस्त वाटत होतं. अंदाज तिने इतकं रंग खेळला असेल, कारण गेल्या वर्षी ती थोडी लहान होती, त्यामुळे ती जास्त काही रंग खेळली नव्हती आणि तिला थोडीशी भीती वाटत होती पिचकारीची वगैरे. तर पहा, शार्वी आईंना कशी भिजवते. आई खिडकीतून बघत होत्या, तर तिने आईंनाही भिजवलं. आणि ह्या आमच्या बिल्डिंगमधल्या काही लेडीज आहेत त्या कलर लावायला आलेल्या होत्या. तर अशा प्रकारे जे आहे ना आमचं होळी सेलिब्रेशन झालं. असं पाहू शकता तुम्ही, सगळीकडे जे आहे ना पाणीच पाणी झालेलं आहे. आणि इथं पिंपरीत जे आहे ना पन्न्या, इथं फुगे वगैरे जास्त कोणी वापरत नाही, पाण्याचे फुगे. पन्न्या म्हणजे अशा छोट्या छोट्या प्लॅस्टिकच्या पिशव्या असतात, तर त्या पिशव्या भरून एकमेकांना जे आहे ना मुलं पाणी मारतात, त्यात कलर भरलेला असतो. म्हणून जे आहे त्या सगळा खाली पिशव्यांचा कचरा झालेला होता. सगळ्यात शेवटी जे आहे ना सगळी मुलं घरी गेल्यानंतर आम्ही थोडेसे रील्स वगैरे काढले, थोडेसे फोटो काढले, सगळं आवरलं. तर आम्हाला जेवता करताना 3-3:30 वाजलेले होते. संध्याकाळचं जेवण जे आहे ना मग आम्ही नॉनव्हेज केलं. माझ्या जावेनी आणि मी दोघींनी मिळून केलं. तर अशा प्रकारे आजचा दिवस छानसा असा सेलिब्रेट झाला. आणि सगळ्यात शेवटी इथे मी ना होळीचे काही फोटो ॲड केलेले आहेत, तेही नक्की पहा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्सही नक्की करा. थँक्यू सो मच.